काँग्रेस पूर्णपणे भ्यायली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। एक राफेल बातम्या आपल्याकडे इथं आल्या नाही, पण राफेलच्या ह्याच्याबरोबर ज्यांनी बोलणी केली पंतप्रधानाबरोबर, त्या डेसॉल्ट कंपनीचं जे आहे त्याच्यातल्या 2 अधिकाऱ्यांना 7-7 वर्ष शिक्षा झाली फ्रान्समध्ये। कशासाठी शिक्षा झाली तर त्यांनी हे विमान विकावं म्हणून घुसखोरी दिली। त्यांनी घुसखोरी दिली म्हणून त्याला 7 वर्ष शिक्षा। आता ही घुसखोरी त्यांनी दिली कोणाला तर ज्यांनी वाटाघाटी केल्या, त्यांनी वाटाघाटी केली कोणी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। तुमच्याकडे डायरेक्ट एव्हिडन्स नुसता नाही तर फ्रान्स कोर्टाच्या जजमेंट आहे, ज्यांचे 2 अधिकारी जेलमध्ये आहेत, घुसखोरी म्हणून दिली। आता ही घुसखोरी पंतप्रधानांनी घेतली म्हणून काँग्रेसवाल्यांना आरोप सरळ सरळ करता येतो, पण घाबरतात एवढे की बोलायलाच तयार नाहीत, अशी असणारी परिस्थिती आहे। फ्रान्समध्ये घुसखोरी ज्यांनी दिली त्याला जेलमध्ये झालं, पण आपल्या इथे ज्यांनी घेतली तो उघड दुसऱ्यांना असणारा आरोप करतोय, अशी असणारी परिस्थिती आहे। काँग्रेस पूर्णपणे भ्यायली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो, पूर्णपणे भ्यायलेली आहे। इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे असणारं निवडणुकीचा बॉन्ड, सुप्रीम कोर्टाने नावं आणली, धाडी घातल्या, नोटिसा दिल्या, इन्क्वायरी लावली, त्यांनी बॉन्ड घेतला आणि बीजेपीला पैसे दिलेत, आता असताना आलेले आहेत। गावातला शहरातला जो गुंड असतो तो वसुली करतो की न करतो, दमदाटी देऊन करतो की न करतो, पानठेलेवाल्याकडून, भाजीपालेवाल्याकडून, गाडीवाल्याकडून, दुकानदाराकडून करतो की न करतो। मोदींची ही पद्धत वसुली करणं दमदाटी देऊन वेगळी आहे का? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।